नमस्कार. सेलिब्रेशन्स रेसिकल्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चुरमुऱ्याचे लाडू बघणार आहोत. अगदी 3 साहित्यात होणारी आजची ही रेसिपी आहे. चला सुरुवात करूयात. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. याच्यामध्ये 3 वाटी एवढे चुरमुरे टाकून घेत आहे. चुरमुरे आपल्याला थोडेसे परतून गरम करून घ्यायचे आहेत, थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत. जर हे मऊ पडले असतील तर गरम केल्याने कुरकुरीत होतील. सतत हलवत राहायचं आहे. हलवायचं बंद करायचं नाही. सगळीकडून व्यवस्थित हलवून हे आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरतीच मी हे परतून घेत आहे. आता हे छान कुरकुरीत झालेले आहे, कडक झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. एका भांड्यामध्ये मी हे चुरमुरे काढून घेते. हे भांड्यात काढून घेतलेले आहेत, साईडला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये आपण पाक करून घेऊया गुळाचा. तर या कढईमध्ये 1 चमचा एवढं तूप घालून घेत आहे. तूप मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. 1 वाटी एवढा चिरून गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. आता पूर्ण गूळ हा याच्यामध्ये वितळू द्यायचा आहे. हलवत राहायचं आहे. आपण पाक करून घेणार आहोत. अगदी घट्ट देखील पाक करायचा नाही. गूळ मेल्ट झाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे गूळ. गूळ वितळलेला आहे, तर पाक तयार झालेला आहे. आता एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं टाकून बघणार आहे. अगदी सॉफ्टच हवा आहे, अगदी कडक करायचं नाही, नाहीतर लाडू कडक होतील. गोळी झाली पाहिजे ह्याची फक्त पाकाची. पाण्यात टाकल्यानंतर एकत्र या पद्धतीने अशी गोळी झाली की गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद करते आणि याच्यामध्ये आपण चुरमुरे मिक्स करून घेऊयात. आणि या ठिकाणी पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की लगेचच गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे आहेत. थंड झाले तर नंतर हे बांधता येत नाहीत, त्याच्यामुळे पटकन गरम असतानाच लाडू बांधायचे. गरम असल्यामुळे हाताला चटका बसतो, तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मग लाडू बांधायचे. तर आता हे मिक्स झालेले आहे. लाडू बांधायला घेते. एका भांड्यामध्ये हे काढून घेते. आता हे मिश्रण गरम आहे, पटकन लाडू बांधायला घ्यायचे आहेत. थंड झालं की अजिबात येणार नाहीत लाडू बांधता. तर पाण्याचा थोडासा हात लावून किंवा तुपाचा देखील तुम्ही हात लावू शकता, परंतु पाण्याचा लावलात तर चटका बसणार नाही आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत. हव्या त्या आकारात लहान मोठ्या तुम्ही बांधू शकता.
तर या मिश्रणाचे मी सगळे लाडू बांधून घेणार आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। तर हा पहिला लाडू मी बांधून घेतलेला आहे। याच पद्धतीने सगळे मी लाडू बनवून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत। तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपी बरोबर।